हा, हे सगळ्यात जास्त हालचाल करणारी जात आहे. म्हणजे तसे 200 पेक्षा जास्त जाती आहेत जगभरामध्ये. तर जे गांडूळ खतासाठी वापरलं जातं त्याला काय म्हणायचं, आयसेनिया फेटिडा म्हणायचं. तर या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी आपल्याला यांची संख्या वाढलेली दिसेल. कुठेही बघा तुम्ही, तर या पद्धतीने काय झालं, यांची संख्या वाढलेली आहे. आता गांडुळाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. गांडुळाला वाढण्यासाठी अंधार पाहिजे. का पाहिजे? अंधार. ते प्रकाशामध्ये काम करू शकत नाही. त्याच्यासाठी वर आच्छादन पाहिजे. आणि आच्छादन जेवढं वर जास्त, आता तुम्ही बघितलं की मी हे कचरा वर टाकलं होतं, जिथं टाकलं होतं तिथं जास्त वर आले होते. का? कारण तिथं अंधार होता, बाकीकडे प्रकाश होतं. म्हणून त्याला आपण जेवढा अंधार देऊ, आता जिथं संख्या जास्त आहे का वर अंधार आहे, हां, म्हणून आपण काय केलं पाहिजे. आणि दुसरं जे काही मुंगूस आहे ते मुंगूस खडकातून येताना इथं जे वर गांडूळ आलेत ते दातानं उकरून उकरून खाऊन जातात. म्हणून त्याच्यासाठी बचाव करण्यासाठी आपल्याला वर काय केलं पाहिजे, गोंडपाट टाकले पाहिजे. का टाकायचं? गोंडपाट म्हणजे ते बंगाली पोते असतात बघा, तर तसं झापलं की मग याचं संरक्षण आपल्याला होतं ना, दिसतं. ठीक आहे.